राज्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासह खाजगी शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासाठी आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचं आणि पदभरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ते या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे। नेमक्या कोणत्या सूचना आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आयुक्तालयांचं एक शाळाच्या संदर्भातील महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। पत्राचा विषय आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत आणि या अनुषंगाने महत्त्वाचे 8 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक रात्रशाळातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे। शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चे आयोजन दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते। त्याचा निकाल दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। एकूण 2,28,808 उमेदवारांनी चाचणीसाठी नोंदणी केली असून प्रत्यक्षात 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे। दिनांक 15/12/2025 ते 15/1/2026 या कालावधीमध्ये उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यात आलेले आहेत। एकूण 1,70,108 उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून यापूर्वी दिनांक 17/10/2025 व दिनांक 17/3/2026 अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत। शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली व शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहे। संच मान्यता सन 2025-26ची कार्यवाही पूर्ण झाली असून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही दिनांक 31/3/2026 पूर्वी करण्याचीही शिक्षण संचालक कार्यालयाचे स्तरावरून क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्यात आले आहे। संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष
2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे। सदर पदभरतीची कार्यवाही करताना शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेत मागणी नोंद करावी। पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी दिनांक 1/5/2026 ते दिनांक 31/5/2026 असा कालावधी देण्यात येत आहे। नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कालावधीमध्ये जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी। याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षक पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी असे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। 8/5/2026 हे पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं असं पत्र आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भात या पत्रामध्ये महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा इत्यादी शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।